गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण नवीन चॅप्टर सुरू करतो आहे, बायोटेक्नॉलॉजी. सुरुवातीला आपण काही इंट्रोडक्टरी पार्ट बघूया. बायोटेक्नॉलॉजी इट इज ॲन ॲप्लाइड ब्रँच ऑफ बायोलॉजी. ॲप्लाइड म्हणजे उपयोजित. बायोटेक्नॉलॉजी ही बायोलॉजीची एक उपयोजित शाखा आहे. तुम्हाला माहीत आहे, बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र. त्यामध्ये दोन मेन शाखा येतात, एक बॉटनी आणि दुसरी झुलॉजी म्हणजे वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र. तर बाकीच्या ज्या ब्रांचेस आहेत, मग त्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी असेल, मायक्रोबायोलॉजी असेल, सायटॉलॉजी असेल, फिशरीज असेल, अशा प्रचंड उपयोजित शाखा म्हणजे ॲप्लाइड ब्रांचेस आहेत बायोलॉजीच्या. त्यापैकीच एक आहे ती म्हणजे बायोटेक्नॉलॉजी. आता बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जैवतंत्रज्ञान असं आपण मराठीमध्ये म्हणतो. जैवतंत्रज्ञान थोडक्यात सांगायचं म्हटलं, द टेक्निक इन विच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर यूज्ड आर कॉल्ड बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे आपल्या साध्या भाषेमध्ये बायोटेक्नॉलॉजीचा अर्थ काय, की ज्या टेक्निकमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा वापर केला जातो त्याला आपण बायोटेक्नॉलॉजी असं म्हणू शकतो. थोडक्यात टेक्नॉलॉजी तशी इंजिनिअरिंग साईडची टर्म आहे, पण ज्या टेक्निकमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा वापर होतो त्याला बायोटेक्नॉलॉजी म्हणायचं. आता ही टर्म जी आहे बायोटेक्नॉलॉजी, इट वॉज फर्स्ट यूज्ड बाय कार्ल युरेकी इन 1990. सायंटिस्टचं नाव आहे कार्ल युरेकी. यांनी 1919मध्ये बायोटेक्नॉलॉजी ही टर्म पहिल्यांदा यूज केली किंवा सांगितली. आता ही टर्म त्यांनी कशासाठी वापरली होती? फॉर लार्ज स्केल प्रोडक्शन ऑफ पिग्स. पिग्स म्हणजे डुक्कर, माहीत आहे सगळ्यांना तुम्हाला. तर आपल्या इकडं असतात इंडियनमध्ये जे पिग्स आहेत, डुक्कर आहेत, गावठी डुक्कर ज्याला आपण म्हणतो, ते काही खाण्यासाठी वापरत नाहीत. पण जे व्हाईट कलरचे पिग्स आहेत, फॉरेन कंट्रीमध्ये तुम्ही बघितलं असेल टी व्हीवरती वगैरे, तर हे पिग्स मीट पर्पजसाठी वगैरे वापरले जातात. त्यांचे बरेच यूज आहेत. तर अशा पिग्सचं जास्त उत्पादन घडवून आणण्यासाठी हे टेक्निक त्यांनी वापरलं होतं बायोटेक्नॉलॉजीमधलं. टेक्निक आपण कधी वापरतो? ज्यावेळेला आपल्याला कमी वेळात एखादं जास्त काम करायचं असतं किंवा काय आपण टेक्निकने अभ्यास केला म्हणतो, बरोबर. कमी वेळामध्ये आपण जास्त अभ्यास करतो किंवा एखादा पॉईंट आहे तो आपल्या लक्षात राहतो टेक्निक वापरल्यानंतर. तर थोडक्यात टेक्निक आपलं लाईफस्टाईल असेल किंवा काय म्हणतो काम आहे हे इझी करण्याचं काम करत असतात टेक्निक. तर तशा पद्धतीनं हे बायोटेक्निक जे आहेत हे बायोलॉजीमध्ये इझीनेस आणण्यासाठी यूज केले जातात. तर लार्ज स्केल प्रोडक्शन करण्यासाठी पीकचं त्यांनी पहिल्यांदा बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला. त्यानंतर आता आपल्याला डेफिनेशन बघायची आहे. द डेव्हलपमेंट अँड युटिलायझेशन ऑफ बायोलॉजिकल फॉर्म्स, प्रोडक्ट्स ऑर प्रोसेसेस फॉर ऑब्टेनिंग मॅक्झिमम बेनिफिट्स टू मॅन अँड अदर फॉर्म्स ऑफ लाईफ. बघा आता बायोटेक्नॉलॉजीची डेफिनेशन आहे ही. यामध्ये काय सांगितलं आहे, तर डेव्हलपमेंट अँड युटिलायझेशन ऑफ बायोलॉजिकल फॉर्म्स. डेव्हलपमेंट म्हणजे तयार करणे किंवा विकसित करणे. युटिलायझेशन म्हणजे वापर करणे. कशाचा? तर बायोलॉजिकल फॉर्म्स म्हणजे थोडक्यात सजीव प्राण्यांचा. प्राणीच असं म्हणता येणार नाही, लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणूया आपण, सजीवांचा. त्यानंतर प्रोडक्ट्स ऑर प्रोसेसेस. प्रोसेस कुठल्या? तर लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ज्या प्रोसेस चालतात, मेटाबॉलिक रिॲक्शन, त्या प्रोसेसेस. कशासाठी वापरायचं हे? फॉर ऑब्टेनिंग मॅक्झिमम बेनिफिट्स टू मॅन अँड अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तर मानव आणि बाकीचे जे सजीव आहेत त्यांच्या हितासाठी किंवा त्यांच्या यूजसाठी काही प्रोडक्ट्स तयार केले जातात, की ज्या प्रोडक्ट्समध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममधल्या ज्या प्रोसेस आहेत त्या प्रोसेसचा यूज केला जातो. अशा प्रोसेसला आपण काय म्हणतो? बायोटेक्नॉलॉजी असं म्हणतो. आता अकॉर्डिंग टू OECD, एक ऑर्गनायझेशन आहे, ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉर्पोरेशन अँड डेव्हलपमेंट, यांनी 1981मध्ये एक डेफिनेशन सांगितली. बायोटेक्नॉलॉजीचीच डेफिनेशन आहे, थोडंफार स्टेटमेंट चेंज आहे. इट इज दी ॲप्लिकेशन ऑफ सायंटिफिक अँड इंजिनिअरिंग प्रिन्सिपल्स टू दी प्रोसेसिंग ऑफ मटेरियल बाय बायोलॉजिकल एजंट्स टू प्रोव्हाइड गुड्स अँड सर्व्हिसेस टू द ह्युमन वेलफेअर.
मिनिंग तेच आहे, थोडंसं वेगळ्या व्ह्यूनी त्याने डेफिनेशन मांडली. इट इज दी ॲप्लिकेशन ऑफ सायंटिफिक अँड इंजिनिअरिंग प्रिन्सिपल्स. काय केलं आहे बघा याच्यामध्ये, सायंटिफिक प्रिन्सिपल आणि इंजिनिअरिंग प्रिन्सिपल यांचं ॲप्लिकेशन आहे, म्हणजे थोडक्यात दोघांचं एकत्रीकरण आहे. टू द प्रोसेसिंग ऑफ मटेरियल बाय बायोलॉजिकल एजंट्स. या प्रोसेसमध्ये बायोलॉजिकल एजंट्सचा वापर प्रोसेससाठी केला जातो. टू प्रोव्हाइड गुड्स अँड सर्व्हिसेस टू ह्युमन वेलफेअर. आणि त्याच्यामधून ह्युमनला थोडक्यात सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते. बघा या डेफिनेशनचा अर्थ काय होतो की असं एक सायन्स आहे की ज्याच्यामध्ये सायंटिफिक आणि इंजिनिअरिंगची प्रिन्सिपल एकत्र केली जातात. मग अशीच मी तुम्हाला सांगितलं की टेक्निक हा शब्द म्हणजे थोडक्यात इंजिनिअरिंग असा अर्थ त्याचा घेतला जातो. तर इंजिनिअरिंग प्रिन्सिपल आणि सायंटिफिक प्रिन्सिपल यांचं एकत्रीकरण केलं जातं, ज्याच्यामध्ये बायोलॉजिकल एजंट्सचा यूज केला जातो आणि त्याच्यापासून तयार होणारे जे प्रोडक्ट आहेत ते ह्युमनला उत्तम सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी यूज केले जातात. तर थोडाफार हा इंट्रोडक्टरी पार्ट बघितला आपण बायोटेक्नॉलॉजीचा. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, इट युजेस सायंटिफिक प्रिन्सिपल्स ऑफ मायक्रोबायोलॉजी, जेनेटिक्स, बायोकेमिस्ट्री, केमिकल इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, त्यानंतर कॉम्प्युटर, इंडस्ट्रियल प्रोसेसेस ॲटसेट्रा. बघा आता बायोटेक्नॉलॉजी हा एक मुद्दा आहे, पण याच्यामध्ये जे प्रिन्सिपल यूज केले जातात हे वेगवेगळ्या फॅकल्टीचे प्रिन्सिपल यूज केले जातात, त्याचं एकत्रीकरण केलं जातं. आता त्यामध्ये काय काय वापरलं जातं बघा, सायंटिफिक प्रिन्सिपल ऑफ मायक्रोबायोलॉजीचे प्रिन्सिपल वापरले जातात. त्यानंतर जेनेटिक्स, ह्या ज्या शाखा आहेत सगळ्या बायोलॉजीच्या, जेनेटिक्स आहे, त्यानंतर बायोकेमिस्ट्री आहे, केमिकल इंजिनिअरिंग आहे, याच्यामधले सुद्धा प्रिन्सिपल बायोटेक्निकमध्ये वापरले जातात. मॅथ्सचा वापर केला जातो, स्टॅटचा वापर केला जातो. हे सगळे जे ॲनालिसिस वगैरे आहे यासाठी कॉम्प्युटर किंवा इंडस्ट्रियल प्रोसेसचा सुद्धा यूज केला जातो. थोडक्यात बायोटेक्नॉलॉजीमध्ये ह्या सगळ्या शाखांमधल्या प्रिन्सिपलचा यूज केला जातो. बायोलॉजिकल एजंट मीन्स प्लांट्स अँड ॲनिमल्स, सेल, मायक्रो ऑर्गॅनिझम, एन्झाईम्स ऑर देअर प्रोडक्ट्स. बघा आता बायोलॉजिकल एजंट किंवा बायोलॉजिकल फॉर्म, मगाच्यापासून मी तुम्हाला सांगते की सजीवांचा वापर केला जातो या टेक्निकमध्ये. त्यामध्ये सजीव म्हणजे काय कन्सिडर करायचं, एकतर प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील, म्हणजे प्लांट आणि ॲनिमलच्या सेल यूज केल्या जातात. त्यानंतर मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, सूक्ष्मजीव. त्यानंतर हे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यामधले एन्झाईम्स असतील ऑर देअर प्रोडक्ट्स, त्यांनी तयार केलेले प्रोडक्ट्स असतील. ह्या सगळ्याचा वापर आपण लिव्हिंग फॉर्म म्हणून त्याच्यामध्ये करत असतो. म्हणजे बायोलॉजिकल एजंट असं म्हटलं की त्यामध्ये प्लांट, ॲनिमल, सेलचा समावेश होणार, मायक्रो ऑर्गॅनिझमचा समावेश होणार, किंवा या सगळ्यांमध्ये असणारे एन्झाईम आणि त्यांचे प्रोडक्ट हे सुद्धा बायोलॉजिकल एजंटमध्ये त्याचा समावेश केला जातो. हिस्ट्री ऑफ ओरिजिन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इज ॲज ओल्ड ॲज ह्युमन सिव्हिलायझेशन. म्हणजे मानवानं बऱ्याच वर्षापासून बायोटेक्नॉलॉजीचा वापर सुरू केलेला आहे, फक्त तो त्याच्या बाबतीत अवेअर नाही आहे की ही बायोटेक्नॉलॉजी आहे, किंवा त्यानं शब्द दिला नव्हता की बायोटेक्नॉलॉजी. डेव्हलपमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन टर्म्स ऑफ इट्स ग्रोथ ऑकर्ड इन 2 phases, दॅट इज ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी अँड मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. बघा बायोटेक्नॉलॉजीचे 2 इरा म्हणता येतील आपल्याला, किंवा 2 विभाग करता येतात. एक म्हणजे ट्रॅडिशनल, पूर्वापार चालत आलेली बायोटेक्नॉलॉजी, आणि दुसरी म्हणजे मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. तर ह्या दोन्हींचं मिनिंग आपल्याला पुढं बघायचं आहे. फर्स्ट पॉईंट आहे ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी ऑर ओल्ड बायोटेक्नॉलॉजी. आता याच्यामध्ये कशाचा समावेश होतो, एकदम सिम्पल आहे, खूप सोपं. इट वॉज प्रायमरीली बेस्ड ऑन फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी. फर्मेंटेशन म्हणजे थोडक्यात आंबवणे, ही प्रोसेस सगळ्यांना माहीत आहे, फर्मेंटेशन. युजिंग मायक्रो ऑर्गॅनिझम ॲज इन दी प्रिपरेशन ऑफ कर्ड, घी, सोमा, व्हिनेगार, योगर्ट, चीज मेकिंग, वाईन मेकिंग ॲटसेट्रा. आता कर्ड म्हणजे दही, घी म्हणजे तूप, बरोबर, सोमरस ज्याला आपण म्हणतो, व्हिनेगार, योगर्ट, चीज, मिल्क प्रोडक्ट आहेत हे सगळे. त्यानंतर वाईन मेकिंग, काय म्हणतो आपण, अल्कोहोलजन्य पदार्थ तयार करणं. हे सगळे जे पदार्थ तयार केले जातात, किंवा जनरली आपण किचनमध्ये साऊथ इंडियन पदार्थ तयार करतो बघा,
की ज्या पदार्थांमध्ये किंवा ते पदार्थ बनवण्यासाठी पीठ आंबवण्याची प्रोसेस केली जाते. मग त्यामध्ये इडली बनवणं असेल, डोसा बनवणं असेल, ह्या प्रोसेसमध्ये पहिल्यांदा ते पीठ आंबवावं लागतं आपल्याला. मग आंबवण्याची प्रोसेस म्हणजेच फर्मेंटेशनची प्रोसेस. बाकी मग आणखीन व्हिनेगार असेल किंवा हे कर्ड, मिल्क प्रोडक्टचे तयार केले जातात. हे सगळे मिल्क प्रोडक्ट तयार करण्यासाठी अगोदर फर्मेंटेशनची प्रोसेस करावी लागते. आता हे फर्मेंटेशन जे आहे, हे फर्मेंटेशन जनरली आपण किचनमध्ये ही प्रोसेस रेग्युलरली यूज करतो. पण त्यासाठी आई आपली हे बनवत असते, बरोबर. सगळ्यांना माहीत आहे, तुमच्या घरी तुमची आई बनवत असेल हे सगळे पदार्थ, दुधापासून तयार होणारे पदार्थ किंवा साऊथ इंडियन डिश, हे सगळं आपल्या घरी बनवलं जातं. मग पण त्यामध्ये बायोटेक्निक आहे हे त्यांना माहीत नाही, म्हणजे ते त्या बाबतीत अनअवेअर आहेत. हे आपल्या बाबतीत झालं. पण बाकीचे जे आहेत, म्हणजे जगामध्ये कुणालाच हे माहीत नव्हतं की नेमकी प्रोसेस त्याच्यामध्ये काय होते. त्यानंतर काही सायंटिस्ट जे आहेत, त्या सायंटिस्टनी मग ही जी आंबवण्याची प्रोसेस आहे फर्मेंटेशनची, यामध्ये नेमकं काय होतं, कशाचा समावेश आहे, ती रिॲक्शन नेमक्या काय होतात, ह्या सगळ्याचा डिटेल स्टडी केला आणि मग त्याला नाव देण्यात आलं की बायोटेक्निक. किंवा या सगळ्या प्रोसेसमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा यूज होतो. कारण तुम्हाला माहीत आहे की दुधापासून दही बनवतो आपण, त्याच्यामध्ये विरजण घालतो, बरोबर. त्या विरजणामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. लॅक्टोबॅसिली नावाचे काय आहेत, बॅक्टेरिया आहेत. आणि ते बॅक्टेरिया काय करतात, फर्मेंटेशनची प्रोसेस करतात. त्यामुळं ते दुधापासून दह्याची निर्मिती होते. किंवा आपण पीठ आंबवतो, इडली डोशाचं पीठ आंबवतो, हे आंबवण्याची जी प्रोसेस आहे यामध्ये सुद्धा तिथं मायक्रो ऑर्गॅनिझम्स तयार होतात. आणि हे मायक्रो ऑर्गॅनिझम ते फर्मेंटेशनची प्रोसेस करत असतात. म्हणजे थोडक्यात हे जे टेक्निक आहे, या टेक्निकमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा वापर केलेला आहे, म्हणून आपण त्याला बायोटेक्नॉलॉजी म्हणतो आहे. आणि ही जी सगळी किचनमध्ये यूज केलेली टेक्नॉलॉजी आहे त्याला आपण ओल्ड बायोटेक्नॉलॉजी असं म्हणतो आहे. आता हे खाली दिले बघा, कॉन्ट्रीब्युशन मेड बाय सेव्हरल केमिस्ट, बायोकेमिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट ओव्हर दी टाईम कुड एक्सप्लेन दी मेकॅनिझम ऑफ दिस प्रोसेस अँड ऑल्सो दी नेचर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम कॉझिंग फर्मेंटेशन. आता ही जी प्रोसेस आहे, या प्रोसेसमध्ये नेमकं काय होतं, ही प्रोसेस फर्मेंटेशनची प्रोसेस कशी चालते, याच्या डिटेल्ड स्टडी या सगळ्या रिसर्चरनी केला आणि मग त्याला बायोटेक्नॉलॉजी हे नाव देण्यात आलं. आता त्यानंतर दुसरा भाग जो येतो बायोटेक्नॉलॉजीमध्ये, तो म्हणजे मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी, की आत्ताच्या युगामध्ये आहे. रिसेंट ज्याला आपण म्हणू शकतो, त्याच्यामध्ये खूप प्रचंड प्रमाणात रिसर्च झालेला आहे. आणि त्यामुळं मेडिकल फील्डमध्ये खूप काय म्हणतो आपण, बदल झालेला आहे. किंवा एक सोपं म्हणतो आपण, लाईफस्टाईलमध्ये इझीनेस आलेला आहे ह्या टेक्निकमुळं. तर हे मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी आहे. यामध्ये कशाचा समावेश होतो बघा, ड्युरिंग 1970 ए न्यू टेक्निक ऑफ रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी वॉज डेव्हलप्ड and then established by Stanley Cohen and Herbert Boyer in 1973. म्हणजे थोडक्यात 1970 ते 1973च्या दरम्यान हे जे दोन सायंटिस्ट आहेत, कोहन आणि बॉयर, या दोन सायंटिस्टनी एक टेक्निक शोधून काढलं. त्याचं नाव आहे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. आता हे टेक्निक जे आहे हे मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीचा महत्त्वाचा मुद्दा आहे. ओल्ड बायोटेक्नॉलॉजी ही थोडक्यात नॅचरल आहे, नॅचरली ही प्रोसेस होत असतात. पण मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीमध्ये थोडासा आर्टिफिशियलनेस आलेला आहे. हा महत्त्वाचा फरक आहे दोन बायोटेक्नॉलॉजीमध्ये. आता हे टेक्निक काय करतं बघा, द टेक्निक परमिट टू चेंज ऑर मॉडिफाय जेनेटिक मटेरियल फॉर गेटिंग न्यू स्पेसिफिक प्रोडक्ट्स. या टेक्निकमुळं म्हणजे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी ही आपण पुढं डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत, त्याच्या स्टेप्स काय आहेत वगैरे डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. पण आत्ता सांगायचं झालं इंट्रोडक्टरी पार्टमध्ये की ही जी टेक्निक आहे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी, हे काय करतं, इट परमिट टू चेंज ऑर मॉडिफाय जेनेटिक मटेरियल फॉर गेटिंग न्यू स्पेसिफिक प्रोडक्ट्स. आता बघा, जेनेटिक मटेरियल म्हणजे काय,
तर पर्टिक्युलर आपल्या सेलमध्ये न्यूक्लियस असतो, त्या न्यूक्लियसमध्ये DNA असतो, बरोबर. त्या DNAलाच आपण काय म्हणतो, जेनेटिक मटेरियल म्हणतो. तर ते जे DNA आहे किंवा काही ऑर्गॅनिझमच्या बाबतीत RNA असतो, तर ह्या DNA किंवा RNAमध्ये चेंज किंवा मॉडिफिकेशन घडवून आणण्याचं जे टेक्निक आहे, या टेक्निकला आपण म्हणतोय रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. आता कॉम्बिनेशन ऑफ बायोलॉजी अँड प्रोडक्शन ऑफ टेक्नॉलॉजी बेस्ड ऑन जेनेटिक इंजिनिअरिंग इव्हॉल्व्ड इन टू मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे आत्ता मी तुम्हाला सांगितलं की ही जी मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी आहे, यामध्ये थोडक्यात काय केलं आहे, हे कशाचं कॉम्बिनेशन आहे, बायोलॉजी अँड प्रोडक्शन ऑफ टेक्नॉलॉजी बेस्ड ऑन जेनेटिक इंजिनिअरिंग. थोडक्यात हे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी हे जेनेटिक इंजिनिअरिंगचा एक भाग आहे. जेनेटिक इंजिनिअरिंग आपण कशाला म्हणतो, की ज्या वेळेला जेनेटिक्समध्ये काहीतरी बदल केला जातो त्याला आपण जेनेटिक इंजिनिअरिंग असं म्हणतो. तर हा बदल करून ते टेक्निक बायोटेक्नॉलॉजीमध्ये यूज केले जातात. पुढचा मुद्दा बघा, देअर आर 2 मेजर फीचर्स ऑफ टेक्नॉलॉजी दॅट डिफरन्शिएट मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी फ्रॉम ओल्ड बायोटेक्नॉलॉजी. 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत की ज्याच्यामुळं ओल्ड आणि मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी ही वेगळी आहे. आता काय फरक आहे बघा, तर पहिला फरक आहे कॅपॅबिलिटी ऑफ सायन्स टू चेंज द जेनेटिक मटेरियल फॉर गेटिंग न्यू स्पेसिफिक प्रोडक्ट थ्रू rDNA टेक्नॉलॉजी, पॉलिमरेज चेन रिॲक्शन, मायक्रो अरेज, सेल कल्चर अँड फ्युजन अँड बायोप्रोसेसिंग. बघा, महत्त्वाचा मुद्दा आहे की कॅपॅबिलिटी म्हणजे थोडक्यात ॲबिलिटी. या सायन्समध्ये ॲबिलिटी आहे कशाची, तर चेंज द जेनेटिक मटेरियल. मग अशीच मी तुम्हाला जे सांगितलं की रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी असेल, हे टेक्नॉलॉजी वापरून आपण जेनेटिक मटेरियलमध्ये काय करतो आहे, चेंज घडवून आणतो आहे. आणखी टेक्निक वापरले जातात, PCR म्हणजेच पॉलिमरेज चेन रिॲक्शन असेल, मायक्रो अरेज टेक्निक आहे, सेल कल्चर आहे. तर ह्या टेक्निकचा वापर करून जेनेटिक्समध्ये बदल घडवून आणणं ही कपॅसिटी कुणामध्ये आहे, मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीमध्ये आहे, की जे ओल्ड बायोटेक्नॉलॉजीमध्ये नाही. ओल्ड बायोटेक्नॉलॉजी ही आपली ट्रॅडिशनल टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा यूज केला जातो, पण त्यांच्या जेनेटिक्समध्ये छेडछाड किंवा बदल केला जात नाही. तो बदल मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीमध्ये केला जातो. हा 2 टेक्नॉलॉजीमधला महत्त्वाचा फरक आहे. दुसरा फरक आहे ओनरशिप ऑफ टेक्नॉलॉजी अँड इट्स सोशिओ पॉलिटिकल इम्पॅक्ट. ओनरशिप म्हणजे काय, तर एखादं टेक्निक ज्या वेळेला शोधून काढतो किंवा एखादं टेक्निक वापरून एखादा प्रोडक्ट तयार केला जातो, त्याचं पेटेंट त्या पर्टिक्युलर पर्सनला मिळत असतं. ज्यांना तयार केलेलं आहे त्याचं पेटेंट त्या पर्सनला मिळतं, त्यालाच ओनरशिप ऑफ टेक्नॉलॉजी असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात असं आपण एक उदाहरण घेऊया की BT कॉटन ही एक व्हरायटी तयार केली आहे बघा, कापसाची एक व्हरायटी आहे, बायोटेक्नॉलॉजी यूज करून ती व्हरायटी तयार केलेली आहे. तर ती व्हरायटी ज्या सायंटिस्टने तयार केली त्या सायंटिस्टला त्याचं काय मिळतं, पेटंट मिळतं. अशा बऱ्याच व्हरायटी तयार केलेल्या आहेत, पुढं आपण ते बघणार आहोत. तर हा जो मुद्दा आहे हा मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीमध्ये येतो. आणि पुढचं सोशो पॉलिटिकल इम्पॅक्ट ही अशा पद्धतीनं, म्हणजे काय, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की जेनेटिक्समध्ये बदल घडवून आणला जातो या टेक्निकमध्ये, आणि या बदलामुळं थोडक्यात नॅचरलनेस जो आहे त्याच्यामध्ये आर्टिफिशियलनेस आलेला आहे. तर त्याच्यामुळं काही सोशो पॉलिटिकल इम्पॅक्ट त्याचे आहेत, म्हणजे काय म्हणतो, परिणाम आहेत. मग त्यामध्ये काही लोक त्याच्यासाठी मान्यता देतात किंवा त्यांना ते ठीक वाटतं, नाही जेनेटिक्समध्ये बदल करणं एखाद्याच्या, हे योग्य आहे असं मानणारा काही गट आहे. तर काही लोकांचा गट असा देखील आहे की त्यांना हे मान्य नाही आहे की जे नॅचरल जेनेटिक मटेरियल आहे त्याच्यामध्ये आपण बदल घडवून नाही आणला पाहिजे, कारण त्याचे परिणाम जे आहेत ते आपल्या हेल्थवरती होऊ शकतात, बाकीच्या ऑर्गॅनिझमच्या हेल्थवरती होऊ शकतात. हा जो इश्यू आहे याला आपण सोशो पॉलिटिकल इम्पॅक्ट असं म्हणतो. हे इश्यूजसुद्धा आहेत, कारण मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीचे जेवढे फायदे आहेत तेवढे काही तोटेसुद्धा आहेत.
तर त्याच्यामुळं काही सोशो पॉलिटिकल इम्पॅक्ट म्हणजे परिणाम या टेक्नॉलॉजीवरती झालेला आहे. हा सुद्धा मुद्दा मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीशी रिलेटेड आहे. ओल्ड बायोटेक्नॉलॉजीचा आणि याचा काही संबंध नाही. नाऊ दी कन्व्हेन्शनल इंडस्ट्रीज म्हणजे काही ज्या पारंपरिक कंपन्या आहेत, फार्मास्युटिकल इंडस्ट्री औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या, ॲग्रो इंडस्ट्री म्हणजे शेतीशी रिलेटेड, फूड इंडस्ट्री अन्नाशी रिलेटेड ज्या कंपन्या आहेत, आर ऑल्सो फोकसिंग अटेन्शन टू प्रोड्यूस बायोटेक्नॉलॉजी बेस्ड प्रोडक्ट. म्हणजे ह्या सगळ्या कंपन्यांमध्ये आत्ता आपण ज्या बघितलं, ह्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये बायोटेक्नॉलॉजी बेस्ड प्रोडक्ट तयार करण्यासाठी आता ओढा वाढत आहे. म्हणजे तिकडं कल दिसत आहे. कारण मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की टेक्निकचा यूज केला की जे काही काम आहे त्याच्यामध्ये इझिनेस येतो आहे, कमी वेळात जास्तीत जास्त प्रोडक्ट्स तयार होतो आहे. त्यामुळं बायोटेक्नॉलॉजी बेस्ड प्रोडक्ट तयार करण्याकडे कल आहे, हा वाढत आहे ह्या सगळ्या कंपन्यांमध्ये. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत, प्रिन्सिपल अँड प्रोसेसेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजीचे काही प्रिन्सिपल आहेत, बरोबर. आता हे प्रिन्सिपल खाली आपण बघणार आहोत. मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी इज बेस्ड ऑन 2 कोर टेक्निक. आता जास्त फोकस आपण ओल्ड बायोटेक्नॉलॉजीकडे न करता या चॅप्टरमध्ये मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीमध्ये जास्त फोकस केलेला आहे. आता ह्या मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीमध्ये महत्त्वाचे 2 कोर टेक्निक यूज केले जातात. म्हणजे 2 महत्त्वाचे टेक्निक यूज केले जातात. ते टेक्निक कुठले? पहिला आहे जेनेटिक इंजिनिअरिंग आणि दुसरं आहे केमिकल इंजिनिअरिंग. याचं मिनिंग आपण खाली बघतोय. पहिलं जेनेटिक इंजिनिअरिंग डील्स विथ अल्टरेशन ऑफ जेनेटिक मटेरियल, दॅट इज DNA और RNA. मग अशी आपण हा पॉईंट डिस्कस केला की जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजेच काय, तर थोडक्यात बदल, अल्टरेशन म्हणजे बदल ऑफ जेनेटिक मटेरियल म्हणजे DNA किंवा RNA जो आहे सेलमधला, त्यामध्ये बदल घडवून आणायचा. हा जो बदल केला जातो त्याच्यासाठी जेनेटिक इंजिनिअरिंगमधले टेक्निक वापरले जातात. त्यालाच आपण जेनेटिक इंजिनिअरिंग असं म्हणतो. आता केमिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय, तर इट डील्स विथ मेंटेनिंग स्टराईल एन्व्हायरमेंट फॉर मॅन्युफॅक्चरिंग व्हरायटी ऑफ युजफुल प्रोडक्ट्स इन्क्लुडिंग वॅक्सिन्स, अँटीबॉडीज, एन्झाईम्स, ऑर्गॅनिक ॲसिड्स, व्हिटॅमिन्स, थेरप्युटिक्स ॲटसेट्रा. आता बघा, केमिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय, तर मेंटेनिंग स्टराईल एन्व्हायरमेंट. स्टराईल म्हणजे थोडक्यात निर्जंतुक वातावरण. कशासाठी? फॉर मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे तयार करण्यासाठी व्हरायटी ऑफ युजफुल प्रोडक्ट्स. त्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो? वॅक्सिन्स, लसी तयार केल्या जातात. आता लस तयार करणं यामध्ये बायोटेक्नॉलॉजीचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. कारण ह्या लसी ज्या तयार केल्या जातात ह्या सगळ्यांमध्ये मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीचा यूज केला जातो. आता आपण बघतोय की आपण सगळेजण कोरोनावरती लस निघण्याची वाट बघत आहोत, बरोबर. तर यामध्ये सुद्धा बायोटेक्नॉलॉजी आहे. म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचा यूज करूनच ही लस तयार केली जाते. किंवा अँटीबॉडीज, बरोबर. अँटीबॉडी म्हणजे थोडक्यात रोगप्रतिकार क्षमता आहे आपली, त्या अँटीबॉडीजसुद्धा लॅबमध्ये तयार केल्या जातात. एन्झाईम्स तयार केले जातात, बरोबर. ऑर्गॅनिक ॲसिड्स असतील, व्हिटॅमिन्स असतील, हार्मोन्स असतील, हे लॅबमध्ये तयार केले जातात. ह्या सगळ्या प्रोसेस तयार करण्यासाठी एक जे स्टराईल एन्व्हायरमेंट क्रिएट करणं म्हणजे काय, तर केमिकल इंजिनिअरिंग असं त्याला म्हटलं जातं. तर थोडक्यात ही जी मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी आहे त्यामध्ये 2 महत्त्वाच्या टेक्निक आहेत. एक जेनेटिक इंजिनिअरिंग आणि दुसरं केमिकल इंजिनिअरिंग. तर त्याच्या डिटेल्स आपण पाहिल्या आत्ता. नेक्स्ट पॉईंट आहे, जेनेटिक इंजिनिअरिंग इज डिफाईन्ड ॲज मॅनिप्युलेशन ऑफ जेनेटिक मटेरियल टुवर्ड्स ए डिझायर्ड एंड अँड इन ए डायरेक्टेड अँड प्रीडिटरमाइंड वे युझिंग इन व्हिट्रो प्रोसेसेस. आता बघा, लक्ष द्या जरा इकडं व्यवस्थित. जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे काय, तर मॅनिप्युलेशन. मग अशी अल्टरेशन हा शब्द वापरला होता, आता मॅनिप्युलेशन वापरला आहे. दोन्हीचा अर्थ एकच. मॅनिप्युलेशन म्हणजे सुद्धा बदल
कशामध्ये बदल? तर जेनेटिक मटेरियल, जे काही जेनेटिक मटेरियल आहे DNA किंवा RNA याच्यामध्ये काय केला जातो? बदल केला जातो टुवर्ड्स ए डिझायर्ड एंड. म्हणजे आपल्याला जे अपेक्षित आहे, डिझायर्ड म्हणजे थोडक्यात जे आपण अपेक्षा करतोय त्या पद्धतीनं आपल्याला जसं हवं आहे तसा तो DNA बनवला जातो. अँड इन ए डायरेक्टेड अँड प्री डिटरमाइंड वे युझिंग इन व्हिट्रो प्रोसेस. आता इन व्हिट्रो म्हणजे काय? तर आउटसाइड दी बॉडी. इन व्हिट्रो म्हणजे काय? आउटसाइड दी बॉडी. DNA आणि RNA जो आहे तो बॉडीमधून एक्स्ट्रॅक्ट केला जातो आणि त्याच्यामध्ये प्री डिटरमाइंड वे म्हणजे पहिल्यांदा जसं काही ठरलेलं आहे, डिझायर्ड आहे आपलं अपेक्षेप्रमाणे त्या DNAमध्ये किंवा RNAमध्ये चेंज केला जातो लॅबमध्ये. त्यालाच आपण इन व्हिट्रो असं म्हणतो. तर लॅबमध्ये तो बदल केला जातो. ह्या सगळ्या प्रोसेसचा समावेश कशामध्ये होतो? जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये होतो. लक्षात आलं? आता मॅन्युप्युलेशन ऑफ जीन इन्व्हॉल्व्स म्हणजे थोडक्यात मॅन्युप्युलेशन म्हणजे बदल. यामध्ये काय काय नेमकं केलं जाऊ शकतं? तर खाली लक्षात येईल तुमच्या. पहिला पॉईंट आहे रिपेअरिंग ऑफ द डिफेक्टिव्ह जीन ऑर रिप्लेसिंग ऑफ डिफेक्टिव्ह जीन बाय हेल्दी जीन ऑर नॉर्मल जीन. बघा इथं तुमच्या लक्षात येईल आता रिपेअरिंग. रिपेअर म्हणजे थोडक्यात दुरुस्ती करणे. कशामध्ये दुरुस्ती करायची? तर डिफेक्टिव्ह जीन जो असतो तो डिफेक्टिव्ह जीन काढून तिथं हेल्दी किंवा नॉर्मल जीन ॲड करायचा. आता आपण लास्ट लेक्चरमध्ये किंवा मागच्या चॅप्टर जे बघितले आपण, मग त्यामध्ये इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन हा चॅप्टर जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपण जीन्स बघितले. तर त्या जीनमध्ये काही जीन हे नॉर्मल असतात किंवा डॉमिनंट असतात, तर काही रेसेसिव्ह असतात. तर त्याच्यामुळं जे रेसेसिव्ह जीन आहेत बरोबर, तर त्याच्यामुळे एखादा डिसीजसुद्धा होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं असेल हिमोफिलिया किंवा कलर ब्लाइंडनेस हे जीन आहेत, डिसीज आहेत. तर ते पर्टिक्युलर एखाद्या जीनमुळे होतात की तो जीन जर डिफेक्टिव्ह असेल किंवा रेसेसिव्ह असेल तर काय होणार आहे? त्या व्यक्तीला तो पर्टिक्युलर डिसीज होणार आहे. मग या डिसीजसाठी आपण वरून किती जरी औषधोपचार केला तर तो डिसीज क्युअर होणार नाही. बरोबर, तो जीन तसाच राहणार आहे आणि त्याचे इम्पॅक्ट आपल्या बॉडीवरती तसेच दिसत राहणार आहेत. तर हे इम्पॅक्ट कायमस्वरूपी जर आपल्याला बंद करायचे असतील तर आपल्याला तो जो डिफेक्टिव्ह जीन आहे तो काय करावा लागेल? रिप्लेस करावा लागेल आणि तिथं नॉर्मल जीन इंट्रोड्यूस करावा लागेल. तर ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस या जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये किंवा या मॅनिप्युलेशनमध्ये येते. तोच हा पहिला मुद्दा आहे की रिपेअरिंग ऑफ द डिफेक्टिव्ह जीन बाय हेल्दी जीन. म्हणजे डिफेक्टिव्ह जीन काढायचा आणि हेल्दी जीन इंट्रोड्यूस करायचा. ही प्रोसेस लॅबमध्ये केली जाते किंवा बायोटेक्नॉलॉजी म्हणजेच हे जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये केली जाते. आता दुसरा मुद्दा आहे आर्टिफिशियली सिंथेसायझिंग ऑफ ए टोटली न्यू जीन. बघा हा एक खूप मॉडर्न टेक्निक आहे हे, की हे जे जीन आहेत हा टोटली आर्टिफिशियली सिंथेसाइज करायचा म्हणजे नवीन तयार करायचा. जो डिझायर्ड जीन आहे आपल्याला, आता जीन म्हणजे थोडक्यात काय? DNAवरचा एक सिक्वेन्स किंवा DNAवरचा एक सेगमेंट. बरोबर, आता त्या जीनमध्ये जे काही न्यूक्लियोटाइड्स असतात किंवा बेस पेअर असतात, आपण DNAचं स्ट्रक्चर ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. तर हे जे जीनचं स्ट्रक्चर जे आहे त्याच्यावरती जी काही इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला माहीत असते. बरोबर, ह्युमन जिनोम प्रोजेक्टमुळे आपल्याला ते माहीत झालेलं आहे. तर तो जो जीन आहे एखादा, जसा आपल्याला अपेक्षित आहे तसा एखादा नवीन जीन तयार करायचा, त्यालाच आपण म्हणतो आर्टिफिशियली सिंथेसायझिंग ऑफ टोटली न्यू जीन. याच्यामध्ये ह्यासुद्धा टेक्निकचा म्हणजे याचासुद्धा समावेश हा जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये किंवा या मॅनिप्युलेशनमध्ये होतो. मॅनिप्युलेशन म्हणजे थोडक्यात बदल करणे. तिसरा काय बदल केला जाऊ शकतो? तर ट्रान्सफर ऑफ जीन्स इनटू ए न्यू लोकेशन ऑर इनटू ए न्यू ऑर्गॅनिझम. ट्रान्सफर करायचा जीन इनटू न्यू लोकेशन म्हणजे नवीन ठिकाणी किंवा नवीन ऑर्गॅनिझममध्ये. म्हणजे एका ऑर्गॅनिझममधून काढलेला जीन दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये इंट्रोड्यूस करायचा किंवा ट्रान्सफर करायचा. ही प्रोसेससुद्धा मॅनिप्युलेशनमध्ये येऊ शकते. नेक्स्ट इंट्रोड्युसिंग ॲन ऑलटुगेदर न्यू जीन. पूर्णपणे नवीन तयार केलेला जीन काय करायचा? इंट्रोड्यूस करायचा.
याचासुद्धा समावेश मॅनिप्युलेशनमध्ये येतो. त्यानंतर मॅनिप्युलेशन ऑफ जीन्स फॉर इम्प्रूव्हमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय म्हणतो, सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी जीन काय करायचे, मॅनिप्युलेट करायचे, म्हणजे जीनमध्ये बदल करायचा थोडक्यात. नेक्स्ट आहे कॉम्बायनिंग ऑफ जीन्स फ्रॉम 2 ऑर्गॅनिझम. 2 ऑर्गॅनिझममध्ये असणारे जीन यांचं कॉम्बिनेशन करायचं. आता कॉम्बिनेशन करायचं म्हणजे काय, तर थोडक्यात प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये वेगवेगळे जीन असतात, बरोबर. मग एका ऑर्गॅनिझममध्ये जो जीन आहे तो एखाद्या पर्टिक्युलर रिझनसाठी रिस्पॉन्सिबल असतो. तसंच दुसऱ्या ऑर्गॅनिझममधलं असेल तर ते आपल्याला जर अपेक्षा असेल की 2 वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक एकत्र आणायच्या आहेत, तर त्यासाठी काय करावं लागेल, 2 वेगवेगळ्या ऑर्गॅनिझममधले जीन कंबाईन करावे लागतील. तर हे जे कॉम्बिनेशन आहे, कॉम्बिनेशन ऑफ जीन्स फ्रॉम 2 ऑर्गॅनिझम, 2 वेगवेगळ्या ऑर्गॅनिझममधले जीन कंबाईन करणं, याचासुद्धा समावेश मॅनिप्युलेशनमध्ये होतो. आणि लास्ट आहे अल्टरिंग दी जीनोटाईप ऑर जीन क्लोनिंग ॲटसेट्रा. अल्टरिंग जीनोटाईप. आता जीनोटाईप म्हणजे थोडक्यात काय, आपण इनहेरिटन्स अँड व्हेरिएशनमध्ये बघितलं आहे. जीनोटाईप म्हणजे काय, तर ह्या जीनोटाईपमध्ये बदल घडवून आणणे किंवा जीन क्लोनिंग. जीन क्लोनिंग म्हणजे सोपी मेथड आहे, एकासारखाच दुसरा जीन तयार करणं, बरोबर. सेम टू सेम. क्लोन म्हणजे माहिती आहे तुम्हाला, झेरॉक्स कॉपी थोडक्यात. तर एकासारखाच दुसरा जीन तयार करणं याचासुद्धा समावेश मॅनिप्युलेशन ऑफ जीनमध्ये होतो. तर हे जे सगळे आत्ता मी फरक सांगितले तुम्हाला, म्हणजे बदल जे आहेत, हे सगळे बदल या मॅनिप्युलेशनमध्ये किंवा ह्या जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये आणि पर्यायानं बायोटेक्नॉलॉजीमध्ये यूज केले जातात. आता जेनेटिक इंजिनिअरिंग इज अल्टरनेटिव्हली कॉल्ड रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी ऑर जीन क्लोनिंग. तर हे जे टेक्निक आहे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी, हे टेक्निक नेमकं काय आहे, याचा वापर जे बायोटेक्नॉलॉजीमध्ये कसा केला जातो, या सगळ्याच्या डिटेल्स आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. आत्ता आपण थांबणार आहोत. फक्त एकदा रिव्हिजन घेऊया आपण. आज आपण काय पाहिलं, तर बायोटेक्नॉलॉजी हा चॅप्टर आपण सुरू केला आहे. ही एक ॲप्लाइड ब्रांच आहे बायोलॉजीची. बायोटेक्नॉलॉजी हा शब्द पहिल्यांदा कार्ल युरेकी या सायंटिस्टनी यूज केला. त्यांनी याचा वापर लार्ज स्केल प्रोडक्शन ऑफ पीकसाठी केला. त्यानंतर आपण बायोटेक्नॉलॉजीचे 2 डेफिनेशन बघितल्या. त्यानंतर बायोटेक्नॉलॉजीचे 2 भाग पडतात, एक आहे ट्रॅडिशनल आणि दुसरी आहे मॉडर्न. तर ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी म्हणजे थोडक्यात आपल्या किचनमध्ये जी टेक्नॉलॉजी यूज केली जाते साऊथ इंडियन प्रोडक्ट्स तयार करण्यासाठी किंवा मिल्क प्रोडक्ट्स तयार करण्यासाठी, याला आपण ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी म्हणतो आहे. आणि मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी म्हणजे थोडक्यात तिथं रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग याचा वापर केला जातो. फरक बघितला आपण ओल्ड आणि मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीमधला. आणि त्यानंतर मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीमध्ये 2 महत्त्वाचे टेक्निक यूज केले जातात, एक जेनेटिक इंजिनिअरिंग, दुसरं केमिकल इंजिनिअरिंग, हे बघितलं. आणि त्यानंतर नेमकं जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये कशाचा समावेश होतो, कुठल्या कुठल्या प्रोसेसनी जीनमध्ये बदल केला जातो किंवा जिनोटाईपमध्ये बदल केला जातो, याच्या डिटेल्स आपण या लेक्चरमध्ये बघितल्या. आता राहिलेला जो भाग आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. आत्ता आपण थांबतो. ठीक आहे, थँक्यू.